आजच्या या महत्त्वाच्या कार्यक्रमात आपल्या भागातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे जे मान्यवर आहेत त्यांना यथोचित सन्मानित करण्यात येत आहे। सन्मान चिन्ह देऊन माननीय आमदार इब्राहिमअण्णा तापकीर यांना सन्मान चिन्ह आपण बहाल करणार आहोत, परंतु आज अण्णा काही कामामुळे उपस्थित राहिले नाही, अधिवेशन आहे त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाही। त्यांच्या वतीने माननीय सचिन भाऊ दांगट पाटील यांनी हा सन्मान स्वीकारावा आणि पहिला सन्मान आपल्या माननीय स्वप्नीलजी वाघमारे साहेब यांच्या हस्ते तो देण्यात यावा अशी मी विनंती करतो त्यांना। अंकुश एका ह्याचे 2 फोटो घेतले। यानंतर माननीय सुभाषभाऊ नाणेकर एक तरुणांचं प्रेरणास्थान, उत्तमनगरचे आदर्श सरपंच, उत्कृष्ट असं राजकारण समाजकारण माननीय सुभाषभाऊंच्या हातून घडलं। आज आपण माननीय सचिनभाऊ साळवेंच्या हस्तेच आपण त्यांना प्रथमतः सन्मानित करत आहोत। फोटोसाठी थोडा वेळ द्यावा, फोटो चांगले यावेत अशी आमच्या अपेक्षा आहे। यानंतर माननीय श्री स्वप्नीलजी वाघमारे PSI रेल्वे पोलीस यांनाही आपण सन्मानित करत आहोत। माननीय प्रकाशजी साळवे यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचे। उद्योजक माननीय सुधीर भाऊ धावडे यांना आपण सन्मानित करत आहोत। सुधीर भाऊ धावडे माननीय सचिन भाऊ दांगट यांच्या हस्ते आपण सुधीर भाऊंना सन्मानित करत आहोत। माननीय श्री राजेश कांबळे यांचाही आपण सन्मान करत आहोत। माननीय सुभाषभाऊ नाणेकर यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान त्यांना प्रदान करावा। यानंतर माननीय श्री उमेशभाऊ सरपाटील यांना आपण सन्मानित करत आहोत। उमेशभाऊ सरपाटील माननीय अशोक नाना साळवे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते उमेशभाऊंना आपण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करायचे। फोटोसाठी थोडं छान माननीय श्री सचिन भाऊ दांगट पाटील यांनाही आपण सन्मानित करत आहोत सन्मान चिन्ह देऊन। माननीय गंगारामजी साळवे यांच्या हस्ते आपण आपले नगरसेवक सचिन भाऊ दांगट यांना आपण सन्मानित करत आहोत। यानंतर माननीय श्री प्रकाश भाऊ साळवे सामाजिक कार्यकर्ते आहेत, अतिशय उल्लेखनीय असं कार्य। पंकज नेवासकर यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत। याचबरोबर सुशीला फाउंडेशनच्या माननीय सौ भारतीताई पिल्ले या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत। भारतीताई पिल्ले माननीय सचिन भाऊ दांगट यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ कांबळे यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत। अनावधानाने काही नावं राहिले तर क्षमा असावी मित्र, परंतु आलेल्या सर्व पाहुणे मंडळींचं या भागातील सर्वच राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचं मी हार्दिक स्वागत करतो।
माननीय उमेश भाऊ कोकरे यांचाही या ठिकाणी आपण गुलाबपुष्प देऊन सन्मान करत आहोत आणि या सचिन भाऊ कांबळे यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करत आहोत. सन्मान चिन्ह आणि गुलाबपुष्प असा दोन्ही मान आहे. उपस्थित पैकी कोण राहिले का सर बघा. माननीय अशोक नाना साळवे मी नाव घेतोय ती प्रॉब्लेम घ्या. माननीय अभिजित तावडे यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते अशोक नानांना सन्मान द्यावा. पोलीस उपनिरीक्षक किरणजी लोंढे आहेत ना. वसंत भाऊ बोले. माननीय सुनील भाऊ साळवे यांना आपण सन्मानित करत आहोत. सुनील भाऊ साळवे या. उमेश भाऊ कोकरे यांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करायचे. माननीय सुनील भाऊ साळवे. माननीय श्री गंगाराम साळवे यांना देखील आपण सन्मानित करू. गंगाराम साळवे. माननीय शुभमभाऊ नाणेकर यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मान चिन्ह भेट देत आहोत. माननीय श्री सुखदेवजी साळवे आपणालाही विनंती आहे की आपला सन्मान चिन्ह आपण स्वीकारायचे. सुखदेवजी साळवे. अच्छा. विवेक नलावडे आहे ना. माननीय विवेक नलावडे यांना विनंती आहे की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचे. विवेक नलावडे तुम्ही चालता क्या बात आहे. माननीय उमेश भाऊ सरपंच यांना विनंती आहे की आपण विवेक सरांना सन्मानित करायचे. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती हे ज्यांचा आज वाढदिवस आहे असे आमचे परममित्र सचिन भाऊ साळवे यांनी या ठिकाणी प्रकाश भाऊ सर यांनी या ठिकाणी आमंत्रण दिलं. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे धन्यवाद मानतो. या व्यसनमुक्तीला 2 वर्ष व्यसनमुक्ती केंद्रात 2 वर्ष पूर्ण झालं आणि त्या दिवशी सचिन भाऊंचा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने दुग्ध शर्करा योग आहे. सचिन भाऊचं कौतुक करायचं म्हणजे तो माझ्यापुढेच नानाचा मोठा झाला. त्यांचे वडील नाना असतील त्यांना पूर्वीपासून तालमीचं वेळ त्यामध्ये सचिन भाऊ उत्तमनगर तालमीच्या आखाड्यामध्येच ते तयार झाले. दादा असं त्यांनाही तालमीचं वेळ म्हणजे साळवे कुटुंब यांना खऱ्या अर्थाने तालमीचं व्यसन आहे. पण हे व्यसन तालमीचं व्यसन हे व्यसन मुक्तीकडे आलं. आणि व्यसन मुक्ती त्या व्यसनातून या व्यसनात आल्यानंतर त्या ठिकाणी त्या व्यसनातही त्यांनी उत्कृष्ट कार्य केलं. त्यांचे चुलते आमचे मित्र आनंदी कार्यवाशी आनंदी साळवे हे या पंचक्रोशीतील एक चांगला मुलगा होता. म्हणजे तुम्हाला कल्पना नसेल पण आमच्यासारख्याला ती एक त्यांच्याविषयी एक वेगळी प्रेरणा म्हणण्यापेक्षा एक वेगळा एक उत्कंठा होती. ज्या बी आखाड्यावर जाणार होते त्या आखाड्यावरती गेल्यानंतर आम्ही फक्त उत्तमनगरला पहिल्यांदा लगे आळीची कुस्ती पाहायला जायचो. आणि माझ्या अगदी घराच्या शेजारीच म्हणजे माझी चाळ होती आणि माझ्या चाळीला पूर्वी लागूनच नाना असेल अशोकराव आमचे असतील
दादा असं हे कुटुंब होतं शेजारीच. आणि आमचे वडील नेहमी आम्हाला म्हणायचे, बघा अनिल पैलवान, बघा तो. मग मी विचारायचो, अरे आणि नेहमी आमचे वडील मी त्याच्या आखाड्यावर कुस्ती पाहायला जायचे. ते थोडा वेळ घेत होतो मला, पण त्या कुटुंबाचे एक कौतुक किंवा कुटुंबामधली एक व्यक्ती अशी होऊन गेली त्याचं मला नक्की या ठिकाणी सांगूशी वाटलं. तर त्या ठिकाणी त्यांची आई म्हणजे सचिनची आजी आणि हे गावाचा चिक ते करून द्यायची सकाळी. आणि म्हणजे तुम्हाला आठवत असेल की हे मी सांगतो हे खरंच आहे, म्हणजे तुम्हाला ते बरोबर वाटत असेल. कारण मी विचारायचो, अरे आणि नेहमी वडील पैलवान आणि सारखे तालीम केली पाहिजे, आणि सारखी हे झाली पाहिजे. तर ती गावाचा चिक म्हणजे जुन्या काळातलं ते प्रोटीन होतं. आता आपण प्रोटीन म्हणजे औषधं गोळ्या वगैरे याच्यावरती आपण प्रोटीन चालले, जिम चालल्यात. खऱ्या अर्थाने त्यावेळेला ह्यांच्या कुटुंबातलं तालीम हा पेशा होता. गरीब कुटुंबातलं हे एकदम सर्वसामान्य नोकर वर्गाचं, पण उत्तमनगरमध्ये आणि या पंचकृषीमध्ये त्यांनी पैलवानकी पेशातून एक चांगलं नाव तयार केलं होतं. आणि त्याच घराण्यातला आमचा लहान भाऊ सचिन या ठिकाणी व्यसनमुक्ती या केंद्रासाठी खऱ्या अर्थाने जे कार्य त्यांनी चालू केलंय त्याच्यामध्ये आमचे कांबळे साहेब जे सहकारी मला आज अचानक दिसले इथं. तर मी सचिनला विचारणारे मला नाव आठवलं कांबळे साहेबांचं, आमच्या इथंच राहतात नेहमी, पण ते राजकीय ह्याच्यामध्ये ते अग्रेसर असतात. तर ते बी सहकारी चांगलं काम करतात. सचिन भाऊला त्यांचाही चांगला या ठिकाणी सपोर्ट मिळतोय. तर पूर्वीपासून सचिनला जी धडपड आवड ती मी स्वतः पाहिलेली आहे. माझ्याशी तो म्हणजे मला वाटतं लहानपणापासूनच संपर्कात आहे. कधी म्हणजे याचे मला फोन असणार, कधी काय आता आमचं थोडं नक्कीच तुला आमच्याकडून वेळोवेळी लागेल असंच मी या सगळ्यांच्या समोर आश्वासन देतो. आणि आज तुझ्या वाढदिवसामध्ये उच्च दुधी होतो मला मिळाला एक केक घेतला. या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विषय सगळा सांगून झाला सुभाष भाऊनी किंवा अगोदर सर्व ते बोलले मोठे विषय आहे व्यसन मुक्तीचा. तर त्याच्या संदर्भात थोडंसं माझं मनोगत व्यक्त करतो. आता मला दिसतं ते सगळे की व्यसन मुक्तीसाठी आलेले आहेत, त्याच्यामध्ये माझ्यापेक्षा लहान आणि माझ्यापेक्षा मोठे पण लोक आहेत. व्यसन म्हणजे काय असतं की नुसतं तंबाखू खाल्ली, बिडी, सिगरेट, दारू हे म्हणजे व्यसन नाही. कुणाला पैशाचं व्यसन आहे, कुणाला नावाचं व्यसन आहे, कुणाला इतर गोष्टींचं व्यसन. व्यसन म्हणजे काय की बाबा थोडक्यात आपल्या हातातनं बेकाबू झालं, म्हणजे आपलं नियंत्रण न राहिलं, आपली मालकीयत न राहिलेली गोष्ट म्हणजे व्यसन. मग त्यात सगळ्या गोष्टी आहेत. आज तुम्ही ज्यावेळेस अल्कोहोल घेता, ज्यावेळेस तंबाखू, बिडी, सिगरेट याचं प्रमाण अधिक होतं. आपण त्याच्यावर मालक राहत नाही, आपलं नियंत्रण राहत नाही, आपला ताबा सुटतो आणि त्यावेळेस ते व्यसन डोईजड होतं. आपल्या घरातल्यांच्या, आपल्या समाजाच्या, आपल्या नावाच्या डोईजड होतं आणि स्वतःला मनातनं खंत वाटते की बाबा हे काय चाललंय आपल्या बाबतीत आणि आपण त्यामध्ये हात भरतो. मग घरातली लोक, समाजातली लोक, आजूबाजूचे असे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये राहतात. व्यसनमुक्ती केंद्र आता सचिन भाऊंचे कार्यपद्धती मी तुम्हाला सांगतो. ते काय तुम्हाला आणून मारून किंवा बंद करून असं व्यसनमुक्त करणार नाही. त्यांची पद्धती आम्ही लहानपणापासून त्यांना बघितले. प्रेमळ माणूस. तुमच्या स्वतःतनं जोपर्यंत तुमची स्वतःतनं मनातनं ऊर्जा येत नाही किंवा मी बंद करत, मी ह्याच्यावर मालकीयत मिळवतो, तोपर्यंत तुम्ही व्यसनाला हारू शकता. व्यसनमुक्ती केंद्र काय करत असतं, तुमच्या मनातल्या मोटिवेशन पॉवरला, तुमच्या पॉझिटिव्ह एनर्जीला एक बळ देत असतं. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःहून तयार होणार नाही किंवा मी ह्याच्यावरती ताबा मिळवतो, मी ह्याचा मालक होईल आणि माझ्या मनानुसारच मी करेन. मी बंद करायचं म्हणलं बंद करेन, मी चालू करायचं म्हणलं चालू करेन. मला जर आज करायचं असेल तर मी करेन, नसेल करायचं तर मी नाही करणार. मग अशी ज्यावेळेस तुमची मनस्थिती होईल त्यावेळेस सचिन भाऊ तुम्हाला इथनं बाहेर बाबा ठीक आहे, तुम्ही आतापासून तुम्ही व्यसनमुक्त झाला. व्यसनमुक्त म्हणजे असं नाही की कधीच नाही घेणार, अशातला विषय तुमची मालकीयत पाहिजे. तुम्ही म्हणले की बाबा आज मला करायचंय तर तुम्ही केलं, तुम्ही म्हणले नाही करायचं तर नाही केलं, ही म्हणजे तुमची मालकीयत. ही मालकीयत मिळवणं म्हणजे व्यसनमुक्त होणे. मग ह्या व्यसनमुक्त होताना तुम्हाला स्वतःची ऊर्जा, स्वतःची इम्प्लिमेशन पॉवर, स्वतःचे पॉझिटिव्ह एनर्जी वाढवायचे आणि इथून पुढं अनेक गोष्टी लोकांनी स्वतः म्हणजे अनेक गोष्टीवर ताबा मिळवणं ही स्वतःची एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. फक्त त्याच्यावरती अवेअरनेस गरजेचं आहे. आता मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की लहानपणी मी जेव्हा जेवायचो तेव्हा माझ्या आवडतीची वस्तू ज्यावेळेस यायची तेव्हा मी खात राहायचो आणि मला ते कळायचं नाही की मी किती खातोय. मग त्यानंतर उलट्या होणं किंवा जुलाब होणं असे प्रकार व्हायचे.
ह्या गोष्टी ज्यावेळेस व्हायच्या त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की जेव्हा आपण पूर्ण लक्ष देऊन एखादी गोष्ट करतो, म्हणजे आता एक बघा प्राण्यांमध्ये एक इम्युनिटी सिस्टीम असते, म्हणजे एक सिस्टीम असते त्यांच्या आतमध्ये. ज्यावेळेस गाढवाला तुम्ही ना एकदम ट्रकभरचा आहार टाका, गाढव त्याच्या पोटाला जेवढं लागेल तेवढंच खातो, कारण तो त्याच्या आतमध्ये लक्ष देऊन असतो की बाबा हा माझं पोट भरलंय बस. पण माणसामध्ये भाऊ असं झालेलं आहे की पैशाचं गोष्ट झाली, इतर गोष्ट झाली, सतत विचार करत राहणं पैशाचा, पॉवरचा, सत्तेचा किंवा मग शिक्षणाचा, जे जो त्या क्षेत्रात असतो त्याचा विचार करतो. मग ते विचार करत असताना आपण एखादी गोष्ट व्यसन करतो. आता तुम्ही जर समजा व्यसन करत असाल, सिगरेट ओढत असाल, तुम्ही ओढतच राहणार. तुम्ही किती सिगरेट ओढले तुम्हाला माहितच नाही पडत. तुम्ही जेवत असाल तर तुम्ही जेवतच राहणार. मग त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत, जिम करणं, रनिंग करणं, कारण आपण स्वतःकडे लक्ष देत नाही. आपण ज्यावेळेस जेवत राहतो आपण जेवतच राहतो, आपल्या शरीरापेक्षा जास्त आपण घेतो, आपल्याला कळत नाही. त्याच बाबतीत जर तुम्ही व्यसन करताना एक लक्षात आहे. आता मी काय असं कुठलं ऐकून सांगत नाहीये, माझे मित्र आहेत बऱ्यापैकी, त्यांना माहिती आहे. मला सोलापूरला गेलो होतो त्यावेळेस पाण्याचं व्यसन लागलं, म्हणजे जेवढं मला पान खायचं, मग ते नंतर 2-3 वेळा असं व्हायचं. मग मी 1-2 ठिकाणी वाचलं, 2-3 ठिकाणी त्याच्यावरती प्रयोग केले, आणि ज्यावेळेस मी लक्ष देऊन खायला सुरुवात केली त्यावेळेस हळूहळू ती गोष्ट माझ्या हातून सुटून गेली. म्हणजे इतकं माझं अनियंत्रण झालं की बाबा मला लागायचंच नाही. पण आता जवळजवळ 5 ते 6 महिने झालं मला ती काही गरज लागली. म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही स्वतःने जोपर्यंत ठरवत नाही की मी ह्याच्यावर ताबा मिळवणार आहे, तोपर्यंत तुम्ही ताबा मिळवू शकत नाही. सचिन भाऊ तुम्हाला मदत करतील त्या गोष्टीत अवेअरनेस करायची. आता एखादी गोष्ट काय होतं की एखादा माणूस चांगला तुम्हाला सांगायला आला, तुम्ही काय म्हणा हा पण सांगा मला शांतपणा, पण तो तुमच्या चांगल्यासाठी सांगतो. ह्या सगळ्या गोष्टी काय पैशासाठी चालू नाहीत. पैसे सगळेच कमवतात, तुम्ही कमवतो, मीही कमवतो, पण ही गोष्ट जी आहे तुमच्या म्हणजे काहीतरी चांगली गोष्ट होण्यासाठी ही संस्था उघडली. मग तुम्ही सगळ्यांनी भावना कॉर्पोरेट करणं, त्याला मदत करणं आणि त्याच्या प्रोग्राममध्ये सामील होणं, मनाने दिलानी आणि एक मोठा ज्यावेळेस पुढे येईल त्यावेळेस तुम्ही सगळे मला व्यसनमुक्त झालेले दिसतात अशी मी अपेक्षा करतो. आणि माझे 2 माननीय सचिनभाऊ साळवे यांना विनंती आहे की आपण आणि विवेकजी नलावडे सरांना विनंती आहे, राईट स्टेपचे मॅनेजर माननीय शरद मोहित सरांना विनंती आहे की आपण आपला सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. माननीय विवेक नलावडे सरांच्या हस्ते आपण मित्र सचिन भाऊ साळवे राईट स्टेप व्यसनमुक्ती केंद्र चालवत असताना त्यांना अनेक हात मदतीचे असतात, आणि त्यामध्ये महत्त्वाचा हात म्हणजे राईट स्टेपचे मॅनेजर विवेकजी नलावडे. एक मूर्तिमंत उदाहरण आहे की अतिशय त्यांनी व्यसनमुक्त होऊन या ठिकाणी एक जोमाने मॅनेजमेंट सांभाळण्याचं कार्य केलेलं आहे. आत्ताचाही आपण कार्यक्रम पाहत आहोत की माझ्या पाठीमागे त्यांचं नियोजनाची धडपड चालू आहे. अतिशय सुरेख असं कार्य ते करत आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी फार फार मोलाचं ठरेल. सचिन भाऊंच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा सर्व अनुभव तुमच्याकडे आहे, तर आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. माननीय विवेक नलावडे सर, राईट स्टेपचे मॅनेजर व्यवस्थापक. सन्मान्य व्यासपीठ इथे जमलेले सर्व मित्रमंडळी आणि आपले सर्व लाडके पाहुणे त्यांना पहिल्यांदा शत नमन. का माहिती आहे का, कारण तुमच्या खिशातल्या पैशावर आमचं पोट चालतं, प्रामाणिकपणे सांगायचं. आणि दुसरी गोष्ट अशी की हे बा की याची डोळा मी इथं 18 महिने साल पाहिलं आहे की नक्की काम कसं होतं, नक्की दृष्टिकोन कसा आहे, पेशंटचा दृष्टिकोन कसा आहे, मालकाचा दृष्टिकोन कसा आहे, स्टाफचा दृष्टिकोन कसा आहे आणि समाजाचा दृष्टिकोन कसा आहे. ठीक आहे, तर मी सर्वांना जेव्हा मी बोलतो सर तिथं आपल्याला करण्यासारखं खूप काही आहे, तेव्हा सर मला एकच गोष्ट सांगतात की पैसा तो बहुत ही कमाया है, किंमत है तो दुआ कमा के दिखाओ. आपण इथं जमले आहात फक्त एकच संदेश तुम्हाला द्यायचा, मला कार्यक्रम गोष्टी नाही करायचा की आपला व्यसनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला. व्यसन नेमका हा एक आजार आहे आणि याचा उपचार होऊ शकतो आणि तो प्रेमाने आपण करायला पाहिजे. सचिन सरांचं मी काम बघितलेलं आहे, त्यांचं पेशंटची वागणूक बघितलेली आहे की ते छोट्या बाबासारखं पेशंटला नवीन तर स्टाफला सांभाळतो आणि जगवायला त्यांची एकच शिकवण असते की आमच्यासारखे ते बोलत बसत नाही, फक्त आम्ही सांगतो बघा सचिन सर कधी बडीशेप पण खात नाही.
आणि एवढंच फुल असतं पेशंटला प्रेरणा घेण्यासाठी. तर ते शब्दातून सांगत नाही, ते कृतीतून सांगतात, म्हणून ते आमचे बॉस आहेत, खऱ्या अर्थाने बॉस आहेत. थँक्यू. आपल्या बॉस विषयीच मनोगत अतिशय सुरेख अभिव्यक्ती. खूप खूप धन्यवाद. यानंतर माननीय कांबळे साहेब, राजेश कांबळे साहेब आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करतील. त्यानंतर आपण मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. माझा नमस्कार सगळ्यांना. माझे इथे चिंतक सगळेजण बसलेले आहेत. मित्रांनो, व्यसन काय असतं हे व्यसन करणाऱ्या माणसाला विचारा. मी एक काळचा खूप व्यसनी होतो. शेवटचा माझा काळ देशी दारूच्या दुकानामध्ये, बिड्या वेचण्यामध्ये आणि दुसऱ्याची गोष्टी दारू पिण्यामध्ये गेला. की हे फक्त व्यसन, आपण म्हणतो की व्यसन, आणि त्याच्यावरती उपाय काहीच नव्हता मला. मी इथं आता एक 7 ते 8 वर्षाचा राहिला होतो. माझा पूर्ण इतिहास स्वारगेटला कुठेही जाऊन गेली. मला आता ज्यांनी कोणी बघितलं त्यामध्ये तू जिवंत आहे, तू कधी मिळाला ही खबर मी इतकं बाहेर होतं. हे करणाऱ्या माणसाला आणि त्याच्या घरच्यांना माहिती काय असतं ना. मला आईचा थारा ना बाबाचा असा मी वाढलेलो. माझी बायको शेवटच्या काळामध्ये शाळेपुढे चणे वेगळे विकायची बरं का. आणि सुभाष भाऊंनी माझं घर बघितलंय, माझ्या घरी आलेले, माझ्या मुलीच्या लग्नाला आले, त्यांनी माझं बघितलेलं आहे. मी त्यानंतर मी त्यांच्याशी संपर्कात आलो. आणि काय म्हणतात ना की कालांतराने ज्यावेळेस आपले भाऊ आहेत ना, भाऊंनी मला सांगितलं, त्यांचे उघडलं आणि त्यांनी मला सांगितलं. मी साधारणतः सांगावं नाही तर पण एक 15 वर्ष व्यसन मुक्त बरं का. म्हणजे एक दिवसाच्या हिशोबाने 15 वर्ष मला होऊन गेले. हा माझा इतिहास सांगितलं मी 15 वर्षापूर्वीचा. कसं आहे माहिती आहे का की एक तर बाप दाखवलं तर श्राद्ध का, एक तर स्वतः करा नंतर दुसऱ्याला सांगा. उगाच ही कुणाला काही सांगायचं नाही. पहिल्यांदा स्वतः करायचं आणि दुसऱ्याला सांगायचं. आणि असंच हे मी सामाजिक कार्य करत असताना हे मला जे भेटलं ना, हे जो कोणी परमेश्वर आहे ना, हे परमेश्वरने मला दिलेलं आहे बरं का. आणि ह्या जन्मात मला एक फुकट द्यायचे. मला जे भेटले नाही फुकट भेटलेले आणि हे मला फुकट द्यायचे. मी ज्या संस्थेमध्ये जातो, मी सगळीकडे असतो. कम्युनिटी हॉस्पिटल, पोलीस चौकीमध्ये मोठ्या मोठ्या क्लिनिक असतात तिथं असतो. नंतर ससून हॉस्पिटल, कम्युनिटी हॉस्पिटलच्या ठिकाणी बरेच ठिकाणी आम्ही लिस्ट घेऊन जातो. एखाद्या दारूच्या माणसाला कन्व्हिन्स करणं खूप मोठं जिकरीचं काम आहे बरं का. एखादा पोलीसवाला चौकीमध्ये हाणून मारून एखाद्या गुन्हेगाराला हे करेल, कबूल करेल, पण एखाद्या दारुड्याला त्याच्या दारूबद्दल बोलणं म्हणजे खूप भयानक गोष्ट आहे. हे भाऊंनी अनुभवलं असेल की कसं असतं. विदाऊट करणारा माणूस सहनशीलता जी म्हणतात ना, ती खूप ही लागते बरं का त्याला. ज्यावेळेस मी थोडक्यात सांगतो, हे ज्यावेळेस उघडलं आणि भाऊंनी मला सांगितलं की असं असं आपल्याला सुरुवात करायची. मी त्यांना माझ्याकडून जी काही मदत लागते ना, मी त्यांना पूर्ण केली. त्यांना काय पॅम्पलेट लागत होते, काय पोस्टर लागत होते, ते काही थॉट लागत असतात, ते मी त्यांना सगळे आणून दिले. आणि मी दर रविवारी इथं मीटिंग घ्यायला यायचो. दर रविवारी आता एक थोडे दिवस झाले ते नाही येते, पण दर रविवारी मी इथं यायचो. साधारणतः 20-25 पेशंट असायचे. वाढले, थोडे वाढले. नंतर भाऊंनी मला सांगितलं की तुम्ही असं येता शेअरिंग वगैरे काढायला, आणि आमचा हार्ट टू हार्ट शेअरिंग असतं बरं काय की समोरच्या माणसाच्या आणि बाईच्या डोळ्यामध्ये पाणी झालं पाहिजे. ती बाहेर गावात माझी झाली होती. ती सांगताना ती हृदयाला भिडती. आणि आता सांगतो, 1-2 दिवसापूर्वी त्यांचा बीडचा एक मस्के म्हणून आहे, त्या मस्केनी मला फोन केला. बघा बरं का, हे किती पुण्याचं काम आहे. एखादा माणूस व्यसनी असला तर त्याच्या अवधी आई, बहीण, भाऊ, नातेवाईक जे काही असतात ना, त्या माणसाच्या दारूला तो चिंता नावाचा रोग लागतो त्यांना. आणि तो एक वेळेस ना, माणसाकडे पैसे नसतात तर चालतात, पण एखादा रोग असेल ना चिंता नावाचा, तर तो रोग जात नाही बरं का. आणि मग ते खात जेवण गोड लागत नाही, झोप लागत नाही, काय लागत नाही, हे त्यांच्या अवतीभोवती असतात. कुठं गेलाय, कसा गेलाय, पाडलाय का. आणि मित्रांनो, नंतर परमेश्वर कोणी बघितला नाही. शेवटी डॉक्टर पण काय होतो माहिती आहे का, आमचा जो हा उपाय आहे ना, हा जगातला शेवटचा आहे. की जिथं सगळे उपाय संपतात तिथं डॉक्टर काय म्हणतात, वरच्यावरती सोडा. आणि तो वरचा म्हणजे आम्ही असतो बरं का, दारू पिणाऱ्या माणसाच्या बाबतीत. आणि त्या माध्यमातून जे आपले सचिन भाऊ जे काम करतात ना, मी सांगतो त्यांना 3ऱ्या मिनिटाला झोप लागत असेल. घरामध्ये गेले ना, 3ऱ्या मिनिटाला झोप त्यांना लागत असेल. कुठली चिंता नाही, काय नाही. जे पुण्याचं काम करतात ना, त्या माणसाने बीड वरचं माणसं
बाजारामध्ये मिळतं. यांनी जे हे केलंय ना या भागामध्ये इतके लोक आहेत. मी जवळजवळ नाही जरी म्हणलं ना तरी 200-300 लोकांना मेसेज दिलेला आहे. आत्ता येताना मी एका ठिकाणी पॅन्ट शिवत होतो, तिथं तो वाचताना मग एका मिनिट दारू पिण्याचा चिंचन असतो ना एका मिनिटात जीव बदलतो बरं का. गाडीवरती बसलेला ते उतरला, त्याला म्हणत चल माझ्या संगती, मी तुला आल्यानंतर पासतो, मला माहिती तो आल्यानंतर पिणार नाही, ही गॅरंटी मी देऊ शकतो. मित्रांनो इतकं म्हणताना माझ्या कुटुंबियांतर्फे जी माझी संस्था आहे ही 144 देशामध्ये बघ ना. आणि आपल्या ह्या उत्तम नगर भागामध्ये आता भाऊ म्हणून जसं म्हणत नाही, आमची शाळा चालू होती 9 वाजता शाळा मीटिंगची, पण तिथले वॉचमॅन लोक चावी देत नव्हते, हे करत नव्हते. ही साधारणतः एक 5-6 वर्षापूर्वी होते बरं. तर ती मीटिंग बंद पडली. आता परत आमची वारणेला वगैरे मीटिंग झाली. ह्या भागामध्ये हे पहिलंच आहे बरं का, हे भाऊंचं हे पहिलंच आहे इथं. त्या भागात कुठं नाही आहे. बाकी त्याचा प्रश्न सांगितलाय मी, बहुलीच्या पुढं जे काय पैशासाठी सगळी लोक करतात, पण जे म्हणतात ना स्वतःच्या आता त्यांनी सांगितलं अध्यात्मिक म्हणजे काय, अधिक आत्मा म्हणजे आत्म्यामधून जो आवाज येतो ना तो खरा असतो माणसाचा. आणि हा सचिन भाऊंना जे परमेश्वरांनी गॉड गिफ्ट दिलेले त्यांना आयुष्यात त्यांना कधीही कमी पडणार नाही. आणि आपण सगळे खूप खूप धन्यवाद सर. ठीक आहे. आजच्या या कार्यक्रमाला काही वेळानंतर आलेल्या मान्यवरांचं, या भागातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचं मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलो आहोत. आलं का त्या माहीत आलं ना. या राईट स्टेप व्यसनमुक्ती केंद्रातील सर्व पेशंटला वेळेवर अन्न देणाऱ्या ज्या माई आहेत, ज्या छानपैकी स्वयंपाक बनवून त्यांना वेळेवर देतात, अशा या माईंचा आपण सन्मान करणार आहोत. विशाल साठे यांच्या हस्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. तर ताईंचं नाव सांगा. बरं, आपण ताईंना सन्मानित करूया. मी विनंती करतो की ताई आपण समोर यायचंय. विशालजी साठे सरांच्या हस्ते भगवद्गीता देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. खूप मोठं कार्य आहे. या योग्य वेळी जेवण द्यायचं मोठं पुण्याचं कार्य आपल्याला त्याच्यासाठी जोरदार आणखी एकदा वाटतं. खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाला ज्यांचे हातभार लावले त्यांचं सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाचं कुटुंबाच्या वतीने माननीय प्रकाशजी साळवे यांनी मोठ्या मनाने आभार प्रदर्शित करावं असे विनंती. आभार करून घेऊ. आपण असं करूया, काय होतं एकदा आपण केक कापायला घेतला की आपला फोटो सेशन वगैरे सगळं चालू होतं. आभार प्रदर्शन करून घेऊ, केक कापायचा कार्यक्रम सुरू होईल, फोटोग्राफी होईल, सगळं काय. त्यामुळे आभार दोघं नाही. महाराष्ट्राचं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज आणि त्यांचे वंशज आहोत असे क्रांतिपिता लवजी वरदास साळवे या सर्व महापुरुषांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो. आजच्या या आमच्या या कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आपण जे सहभागी झालेले आहात त्याच्यामध्ये आपल्या भागातले नगरसेवक सचिन भाऊ नारायण पाटील, आमचे मार्गदर्शक उत्तम नगरचे माजी सरपंच सुभाषभाऊ नाणेकर, आमचे मित्र कोणत्या गावचे माजी सरपंच उमेश भाऊ सरपाणी, आमचे मित्र उत्तम नगरचे उमेश भाऊ कोकरे आणि माझे मित्र सचिनजी कांबळे, सर्व उपस्थित आमचे साळवे कुटुंब आणि बंधू भगिनी. आता जवळजवळ कार्यक्रम संपलेला आहे आणि सर्वांना कंटाळा पण आलेला असेल कार्यक्रमाचा. आता त्यामुळं आभार म्हणजे काही खूप मोठी गोष्ट नसते. आभार म्हणजे आभार हा शब्द बोलला तरी खूप झालं, पण आता आमच्या बंधूंचा वाढदिवस म्हटलं 2 शब्द मला वाटते थोडेसे बोलले पाहिजे. आमचं कुटुंब साळवे कुटुंब खूप मोठं कुटुंब आहे आमचं. आम्हाला जो वसा लाभला आहे 9 वाजता साळवेंचा, तो
लवजी वस्त्र भाऊ आता बोलले होते सुभाष भाऊ, ते आमचं हे पैलवान कुटुंब आहे आणि पैलवान कुटुंब नसून हे लवजी वस्त्र चाळवे देखील वस्त्रात होते, म्हणजे लवजी वस्त्र गोष्टी होतात. त्यामुळे मला नक्कीच अभिमान आहे की या सावळे कुटुंबामध्ये मी गेलो. आज या ठिकाणी सावळे परिवाराच्या वतीने आज सचिननी जो काय कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला माझा वैयक्तिक म्हणून माझा खूप मोठा पाठिंबा दिला आहे. तो नेहमी मला चांगल्या गोष्टीसाठी नेहमी मार्गदर्शन मागत असतो. मी त्याला चांगल्या गोष्टी कधी पण त्याला चांगल्या गोष्टी सांगत असतो. आम्ही आज या सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आज माझ्यासारखा एक कार्यकर्ता तुमच्या बरोबर जो काम करतोय, आज या सावळे कुटुंबाचं मला पूर्णपणे पाठिंबा असल्यामुळे मी या क्षेत्रात काम करतोय. विशेषतः भाऊ तुम्ही बोलले होते की पैलवानाबद्दल, आज खरंच दुःख वाटतंय. आज पैलवान नाही आमच्या आज, पण पैलवानासारखा सोन्यासारखा माणूस आमच्यामध्ये खरंच कुणीच नव्हता असं मला आज खरंच बरोबर आलं. पैलवान मला नेहमी सांगायचा, प्रकाश जे पण काय करायचं ते प्रामाणिकपणे करायचं आणि प्रामाणिकता हा भाऊ सचिन भाऊ प्रामाणिकता खरंच आमच्या या सावळे कुटुंबामध्ये आहे. आम्ही ज्यांच्याबरोबर पण असतो ना त्यांच्याबरोबर आम्ही प्रामाणिकपणे राहतो आणि सुभाष भाऊला पण माहिती आहे. त्यामुळे भाऊ आज जे काय सचिनने आज खरंच एक गोष्टची नक्की आनंद आहे. आईवडिलांना देखील एक आनंद असतो की माझा मुलगा पुढे जाऊन कसा होतो कसा घडतो. तर आज सचिनने जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये जे काही योगदान देण्याचं काम सुरू केलेलं आहे, या सामाजिक क्षेत्रामध्ये आज पैलवान असून देखील या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी एक सुरुवात जी केलेली आहे त्या सुरुवातीमध्ये माझा त्याला पूर्णपणे पाठिंबा राहणार आहे. या सावळे कुटुंबाच्या वतीने मी सचिनला मनापासून वाढदिवसाच्या अशा शुभेच्छा देतो. आज मी देखील आज तुमच्याबरोबर जे काय काम करतोय, मी पण आज जे सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात जे काम करतोय आज मी